CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। जमिनीची नियमानुसार नोंद रेकॉर्डवर घेण्यासाठी सिंदखेड राजा तालुक्यातील पोपळशिवणी येथील दिव्यांग बाळाभाऊ विश्वासराव देशमुख, त्यांच्या पत्नी विमलबाई देशमुख आणि मुलगा सुहास देशमुख हे गेल्या 14 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत। आज उपोषणाचा 6वा दिवस उजाडला असला तरी प्रशासनाकडून या प्रकरणाची साधी दखलही घेण्यात आलेली नाही, ज्यामुळे या वृद्ध व दिव्यांग दाम्पत्याची प्रकृती चिंताजनक बनत चालली आहे। प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। कुठल्या मागणीसाठी तुम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहात आणि किती दिवस झाले? मी येत्या 14 ऑगस्टपासून मी इथं उपोषणाला बाबासोबत बसलेलो आम्ही आणि आमच्या मागण्या हे आहेत की जे अवैध बांधकाम नगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेलं आहे त्या नगरपालिकेच्या अवैध बांधकामावर शासनाकडून कारवाई म्हणजे शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी आणि त्या अधिकाऱ्यांनी ज्या अधिकाऱ्यांमुळे ते तिथं बांधकाम करण्यात आलं त्या अधिकाऱ्यावर शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात यावी। तसेच आमचं जे घराचे जे नुकसान झाले आहे आणि आमच्या जे जीवितावर जे नुकसान होत आहे आता जो आता झालेला आहे त्याच्यावर शासनाने आमचा नुकसान भरपाई करून देण्यात यावी। कुठल्या जागेवर बांधकाम झालेलं आहे त्याचा तुम्हाला काय त्रास होतो? आम्ही शेगाव येथे राहतो इंदिरानगरमध्ये आणि मागच्या साईडला जे पावसाचे पाणी जाण्याकरिता जी गल्ली होती त्या गल्लीमध्ये अवैध बांधकाम करण्यात आलं आणि आम्ही ते बांधकाम अवैध होत असल्याचे सर्व पुरावे आम्ही नगरपालिकेला व जिल्हाधिकाऱ्याला पाठवले होते। त्यावर रितसर तक्रारी केल्या होत्या व त्या तक्रारीवर आम्ही नगरपालिकेला ते निदर्शनात आणून दिलं होतं, पण शासकीय कर्मचाऱ्यांना त्यावर कुठल्याच प्रकारे दखल घेतली नाही। त्याच्यापासून तुम्हाला काय त्रास? त्याच्यापासून आता त्या जे पावसाचं पाणी आहे ते आमच्या घरामध्ये शिरत आहे व भिंती पूर्ण कोसळण्याच्या मार्गावर आहेत। आता सध्या भिंतीतून पाणी येत आहे आणि घरात महामारी चालू झालेली आहे। घरात माझ्या बहिणीला टायफॉइड झालेला आहे, तिला ॲडमिट केलेलं आहे शेगावला। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।